सातत्य, प्रयोगशीलता आणि वैविध्य या वैशिष्ट्यांमुळे अकोला जिल्ह्यातील कुंभारी येथील सुभाष हेडा यांनी फुलशेती यशस्वी केली आहे। कुठलीही रासायनिक प्रक्रिया न करता सेंद्रिय पद्धतीने एका एकरात निशिगंधा फुलांचं लाखो रुपयांचं उत्पादन त्यांनी घेतलं आहे। सध्या शेती व्यवसायात होत असलेल्या अस्मानी तसेच सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असला तरी काही शेतकरी नवनवीन प्रयोग करून जिद्द व मेहनत करून भरघोस उत्पादन घेत असल्याचंही वास्तव समोर येत आहे। अकोला शहरालगतच्या कुंभारी येथे सुभाष हेडा यांची 12 एकर शेती आहे। ते या शेतीमध्ये वेगवेगळी पिके घेत असतात। या पिकांबरोबरच त्यांनी एका एकरात निशिगंधा फुलांची लागवड केली आहे। 2 वर्षापूर्वी एका एकरात निशिगंधा फुलांच्या रोपांची लागवड केली। एका एकरामध्ये लागवड करण्याकरिता त्यांना 1 लाख रुपये खर्च आला। या रोपांना 60 दिवसानंतर फुले यायला सुरुवात झाली। पहिल्या वर्षी त्यांना नगण्य उत्पादन मिळाले, मात्र दुसऱ्या वर्षीही मोठ्या प्रमाणात फुले मिळायला लागली। या एका एकरात त्यांनी निशिगंधा फुलांचं तब्बल 8 ते 10 लाखापर्यंत उत्पन्न घेतलंय। ही शेती 5 ते 6 एकरापर्यंत वाढवून या फुलांपासून अत्तर बनवण्याचा उद्योग सुरू करण्याचा मानस हेडा यांचा आहे। बाजारपेठेत रासायनिक खतापेक्षा ही जी तुम्ही ऑर्गॅनिक देता याला बाजारपेठेचा भाव वगैरे बाजारपेठेपेक्षा ते फुलामध्ये ते सध्या भेटून नाही यायला। याचे रॉड वगैरे स्टिक्स वगैरे अकोल्याला विकल्या जातात 1.5 ते 3 रुपयापर्यंत सीझनमध्ये 3च्या वर जातात। आता मी जवळपास 3 एकरची लागवड केलेली आहे यातली कंद काढून। आणि तुम्हाला हे कंदाची मागणी होत असेल इतर शेतकऱ्यांची? बरेच जाऊन मागणी झालेली आहे, पण त्यांना म्हटलं फुलामध्ये काही तुम्हाला याच्यावर प्रक्रिया करून जसं सेंट वगैरे बनवतात, हो तसं काही भविष्यात तसं प्लॅनिंग आहे। 3 एकर जी मी आता लागवड केली त्या प्लॅनिंगनेच केलेली आहे। त्याच्यापेक्षा म्हणजे जास्त पडताल पडेल असं वाटते, त्याची योजना चालू आहे माझी। या मार्गदर्शनासाठी फुलशेतीतील मार्गदर्शनासाठी शासकीय शेती खात्या वगैरे कोणाचा तुम्हाला मार्गदर्शन मिळालं? मी पिकेमधून इन्क्वायरी केली होती, त्याच्यानंतर पातूर येथील गजानन म्हणून आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली। साहेब, तुम्ही हा जो ब्रँड बनवता आरती नावाचा आणि लोकांची फुलं मार्केटमध्ये येतात, तर यामध्ये तुम्हाला 2 पैसे जास्तच मिळत असतील? 2 पैसे जास्त मिळते, आपला माल मार्केट। याचबरोबर हेडा यांनी 3 एकर खुरसानी मिरचीच्या विकसित वाणाची लागवड केली आहे। या 3 एकरात 2 लाखांचं उत्पन्न येण्याची आशा हेडा यांना आहे। मध्यंतरी सतत सुरू असलेल्या पावसामुळे मिरचीच्या पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालं होतं। आता पीक चांगलं यायला लागल्यानं झालेलं नुकसान भरून निघेल। हेडा यांनी फुलांची आणि मिरचीची शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं फुलवली आहे। यात कोणतेही रासायनिक, औषधी किंवा खतांचा वापर केला नाही। पारंपरिक पिकांच्या तुलनेत फूल आणि मिरचीसारखी नगदी पिके शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देतात, असा विश्वास हेडा यांना आहे। 2.5 ते 3 एकरात आहे। जुन्या काळात जे खुरसानी मिरची होती, खुरासनी, त्याची विकसित केलेली व्हेरायटी आहे आणि आतापर्यंत त्याचे तोडे चालू आहे। आता अपेक्षित 2 महिन्यापर्यंत अजून चालेल याचे तोडे। किती तुम्हाला उत्पन्न एकरी होईल याचं काय? एकरी उत्पन्न 2च्या वरच, 2 लाखाच्या वरच। बऱ्याचदा नुकसान म्हणजे आता नैसर्गिक आपत्त्यापासून बचावणं जरुरी आहे। आजकाल रोगराई पुष्कळ येतात, व्हायरस पुष्कळ येते, पण याच्यावर आम्ही सर्व ऑर्गॅनिक ट्रीटमेंट दिलेली आहे सुरुवातीपासून। कोणते रासायनिक खत टाकलं नाही, हे रासायनिक जे औषधं येतात ते टाकले नाही, जे ऑर्गॅनिकची ट्रीटमेंट आहे तेच पूर्ण केली आणि त्याच्यामध्ये बरं राहिलं यावेळेस, काही प्रॉब्लेम नाही आला। शेतीत बरंच काही करण्यासारखं आहे, फक्त करण्याची क्षमता पाहिजे आणि थोडासा दिलासा पाहिजे। शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच नगदी पिकांची लागवड केल्यास काही प्रमाणात त्यांना आर्थिक पाठबळ मिळू शकेल। यातूनच शेतकरी सुखावला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।